नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आगामी सिनेमा रील स्टार हा आपल्या भेटीस येतोय 14 नोव्हेंबर पासून. आणि त्याचं एक गोड आणि असं खूप सुंदर एक कुटुंब आहे जे तुम्हाला काही ग्लिम्सेस मधून तुम्ही पाहताय. त्यांची इतकं एक छान जोडगोळी आहे. ती आता सगळं ते संपूर्ण कुटुंब आता माझ्यासोबत आहे रील स्टारचं. तुमचं खूप खूप स्वागत आहे रत्न मराठी मीडियावरती. आणि रील स्टार ज्या पद्धतीने आता सध्या त्याचं प्रमोशन होतंय किंवा जे ग्लिम्सेस आम्ही सोशल मीडियावरती पाहतोय फार रिच दिसतात. म्हणजे त्याचं शूट असेल किंवा त्याचा कलर असेल, सीसी असेल, डीआय असेल, त्याचं एडिट असेल, एकंदरीत त्याचा जो रिचनेस आम्हाला पाहायला मिळतोय ह्याची कारणं अनेक भरपूर आहेतच. पण ह्या सगळ्या एकंदरीत प्रोसेसमध्ये तुम्ही कसं एक्सपिरियन्स करता या सगळ्या गोष्टी? माझे जे दिग्दर्शक आहेत रॉबिन वर्गीस, हे केरळचे आहेत आणि ते हा सिनेमा करतात. एकतर भाषा ही त्यांना येत नाहीये आणि आम्हाला इंग्लिश तितकं सुंदर किंवा तितकं व्यवस्थित कळत नाहीये. पण हा सिनेमा घडत असताना त्यांचं एक विजन होतं रॉबिन सरांचं की खूप प्रिसाइजली शूट करायचे, जेवढं पाहिजे तेवढंच. म्हणजे सो इट वॉज लाईक ऑसम ट्युनिंग अबाउट बिटवीन ऍक्टर्स अँड डिरेक्टर. हे जे होतं ना तिथे गरजच नाही पडली आम्हाला बोलण्याची किंवा शब्दांची. सो ते होतं की अजिबात ऍक्टर म्हणून मला एक वातावरण मोकळं होतं की तुला जे वाटतंय कॅरेक्टर बद्दल, अनिताबद्दल, तेच तुला करायचंय. ती परमिशन डिरेक्टरने दिली. दुसरं दडपण हे होतं की भूषणने इतक्या फिल्म्स केल्या आहेत, चांगल्या बॅकग्राऊंड मध्ये तो येतो, इतक्या सुंदर सुंदर फिल्म्स करतो, इव्हन तो पण साऊथशी जोडलेला आहे. मला तेही होतं पण त्याने इतकं सांभाळून घेतलं. भाषेबद्दल थोडा प्रॉब्लेम आला होता पण तो जसं बोलायचा तसं मी बोलू शकते का किंवा माझी एक भाषेचा लय असू शकतो हे त्याने सांभाळून घेतलं. सो अशा सगळ्या गोष्टी सेटवर होत होत्या आणि मजा आली. म्हणजे सगळ्यांसोबत काम करण्याची खूप मजा आली आणि जास्त सीन तर माझ्या भूषण सोबतच होते. सो ट्युनिंग होणं फार महत्वाचं होतं. डेफिनेटली. नाही, मुळात सिनेमा हे माध्यमच असं की इयर इरायचे तीयर इदे. एक्झॅक्टली. आपण हाच प्रवास आपण कलाकार म्हणून अनुभवत असतो. तुमच्या टीम सोबत सुद्धा तुम्ही तोच अनुभवला असेल निश्चितच. त्याच्यामुळे भाषाची अडचण तिथे कधीच आलेली नसणार आहे. तुमच्या दोघांकडे येतो बालकलाकार म्हणून हा सिनेमा तुमच्याकडे आलाय की तुम्ही सिनेमापर्यंत पोहोचलाय? आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. कसा मिळाला तुला सिनेमा? कोणी बोललं? म्हणजे मला सिनेमा मिळालाय महेंद्र सरांमुळे. मी एक ग्रामीण भाषेतलं ऑडिशन दिलेलं त्यासाठी. म्हणजे माझी सिरियलच चालू होती तेव्हा. तर त्यात जी लीड करत होती ना गुंजा, ती पण ग्रामीणच दाखवलेली. तर तिचा एखादा सीन मी घेतलेला आणि तोच मी ऑडिशन म्हणून दिलेला. आणि आणि मग तुला सिनेमा मिळाला आणि तो झाला आणि आता रिलीज होतोय. एकंदरीत आता तुझा सिनेमा येतोय, काय ग्लिम्सेस पाहिले आपल्या मित्रमैत्रिणींनी शाळेतल्या, तर काय त्यांच्या रिॲक्शन्स असतात? काय कॉल्स आले तुझ्या मित्रमैत्रिणींचे वगैरे? म्हणजे स्कूलमध्ये वगैरे पण कसं एक्झाम पुरतं मी जायची तर तेव्हा पण की कधी येणार सिनेमा किंवा मला व्हिडिओज पाठवत जा किंवा तुझ्या सिनेमाच्या ट्रेलरला पाठवत जा. तर सगळ्यांना असं आवडायचं की माझ्या फ्रेंडला बघणार मी टीव्हीवरती मूवी मध्ये आणि सगळे एक्सायटेड असायचे. क्या बात आहे. हो. बाळा, तुला कसा मिळाला तुला सिनेमा? मगाशी मी असं चुकून कानावर माझ्या पडलं असं की तुला बघितलं आणि लगेच उचललं. खरं आहे का ते? नाही. मग काय तू सांग, खरं सांग. म्हणजे मी होतो. कुठे होतास? ऑडिशन दिली तू सिनेमासाठी? नाही दिली? सिनेमा कोणी दिला? महेंद्र काकांनी पाहिलं तुला, काय झालं पुढं सांग. मला नेलं म्हणजे रात्री. असं मला जाऊ दे. तुझ्या सिनेमामध्ये दोघे आई आणि बाबा आहेत, बहीण आहे. तुम्ही किती मजा करत होता मला ते सांग सेटवर की बाबा म्हणून हे कसे आहेत, आई म्हणून ती कशी आहे, ताई म्हणून ती कशी, कसे वाटतं? मग तुझे सगळे हट्ट पुरवत होते का ते? तुला काय खायला प्यायला घालायचं तिकडे की तू शूट करशील म्हणून? त्रास कोणी दिला जास्त? कोणी नाही दिला तुला? मग रिटेक किती व्हायचे? त्रास दिला मम्मीने. सेटवरचा तुझा काय अनुभव आहे? तुला कसं वाटलं सेटवर शूट करत असताना? खूप छान वाटले. दिग्दर्शक तुला कसे कॉल द्यायचे?
तू रडायचंस ते सांग ना. मी रडायचो का रडायचं सांग? पहिले 2-3 दिवस. का रडायचास? म्हणजे मला पहिले दिवस असं एकटंच वाटत होतं. मग नंतर करायला लागलो मी. मग तुझ्या या सेट वरती कोण झालं बेस्ट फ्रेंड? कोण झालं तुझं? वा क्या बात आहे. काय तुझं नाव? तनिष्का. तनिष्का तुझी बेस्ट फ्रेंड झाली. मग तू शाळेमध्ये गेला सिनेमाचं शूट झाल्यानंतर, हे सगळं रील बिल बाहेर पडल्यानंतर काय म्हणाले मित्र? ते म्हणाले तुझा मूवी कधी येणार, ट्रेलर आला तो पाठव. अशाच काय. पार्टी नाही मागितली त्यांनी का? मग तुझं फिल्म आहे तेवढी तर पार्टी मागायला पाहिजे ना. तू देणारच की नाही मग त्यांना पार्टी? नाही देणार. तू डाळ भात आणि मटण खायला बोलवलं सोबत डाळ भात देणार होतं ते सांग. सांग लाजू नकोस, बिंदास बोल. ह्याचे पण रील्स आणणार आहेत. आणि ते काहीतरी म्हणायचं, तो कुठलं तरी गाणं, हळूच अच्छा ओके. हा मग तुझ्या ऑडिशन मध्ये तू काय केलं ते आम्हाला एकदा इथे दाखवावं होतं. हळूच या रोज सकाळी उठूकडे दविंदूचे परतीसडे हिरव्या पानातून वळती जेवून उचलो फुलवलती तरे तरेचे रंग किती आमच्या या अंगावरती निर्मल सुंदर आमचे अंग या आम्हाला भेटाया हळूच या. वा वा क्या बात आहे, क्या बात आहे. सुंदर सुंदर. भूषणजी तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. एकंदरीत ह्याचं जे कथानक आहे ते इतकं आता सध्या अपिलिंग आहे किंवा आजच्या पिढीला रिप्रेझेंट करणार आहे आणि समकालीन वाटतं फार. तर ह्या कथानकाविषयी थोडंसं आम्हाला सांगा, कशा पद्धतीने हे समकालीन विषयांवरती भाष्य करणार आहे? म्हणजे ह्या सिनेमाची जी कथा आहे ती माझ्या मित्राने सुधीर कुलकर्णींनी लिहिलेली आहे. आणि त्याने ज्यावेळेस फर्स्ट टाइम मला पहिल्यांदा ही कथा ऐकवली तर ती रिसायकल नावाची होती आणि ती योगा डे वरती आधारित होती. आणि मी म्हणजे ह्या फिल्मच्या सुरू व्हायच्या काळात मी अगोदर प्रोड्युसर शोधत होतो माझ्या फिल्मसाठी आणि मी माझ्या लिहिलेल्या काही 2-3 कथा मी ऐकत होतो लोकांना. पण ते काही बजेटमुळे किंवा काही गोष्टींमुळे कदाचित ते लोकांना आवडत नव्हतं. पण सुधीरनं त्यानंतर मला भेटला होता त्यावेळेस मला अरे माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे की जी तू ऐकू शकतो लोकांना आणि तू स्वतः लीड मध्ये जाऊ शकतो. म्हणजे हा सगळा अट्टास होता की स्वतः लीड करावा म्हणून. आणि हे ऐकत असताना मग एक दिवशी गोरेगावमध्ये मला सिमी सर भेटले, आमचे सिमी जोसेफ सर. आणि त्यांनी अगोदर लॉकडाऊनच्या अगोदर अन्य नावाची फिल्म केली होती, त्यात अतुल कुलकर्णी हे लीड मध्ये होते. मग मला पण वाटलं अरे कुठेतरी एक छान संधी आहे आपल्याला की जी केरळची माणसं आहेत आणि आपल्या दृष्टीनं केरळ आणि साऊथवाली हे माणसं श्रीमंत माणसं आहेत प्रोड्युसर म्हणून मला वाटलं की अरे मला एखादी फिल्म यांच्याकडून नक्कीच माझी ती प्रोड्यूस करतील. आणि ही गोष्ट ऐकवायची म्हणून मी ज्यावेळेस पुण्यातून प्रवास करून मुंबईत आलो, गोरेगावमध्ये सिमी सरांना भेटलो, त्यावेळेस हे ऐकवता मला असं कुठेतरी ऐकवतानाच वाटलं की अरे भानुदासला काहीतरी कॅरेक्टरायझेशन पाहिजे, काहीतरी अजून अलंकारिक तो असला पाहिजे. म्हणून मग माझ्या डोक्यात आलं की तो रील्स बनवतो, बच्चा साहेबांचा तो खूप मोठा फॅन आहे आणि हे ऑलरेडी तर लिहिलेलंच होतं सगळं की फिल्ममध्ये माझ्या बायकोचा रोल उर्मिलाने केलाय, ती पार्लर सुद्धा चालवते, म्हणजे कुटुंब चालवायला. कॅरेक्टर सोबत कास्टिंग पण झालं होतं. कास्टिंग ऑलरेडी म्हणजे सरांनी नंतर केलं होतं, उर्मिला डोक्यात नव्हती माझ्या, कोण असणार हे पण माहित नव्हतं. पण हा सिनेमा करता करता तुम्ही जसं विचारताय की ह्या गोष्टीचा म्हणजे पहिली वीट रचली गेली ती माझ्याकडून आणि हळूहळू मग याची आज खूप मोठी इमारत झाली आहे. मग हे करत असताना रॉबिन सरांच्या डोक्यातून आणि सुधीरच्या डोक्यातून पुन्हा मग हे रील स्टार ह्या टायटल खाली आम्ही सगळं करायला गेलो. आणि ही सुंदर अशी गोष्ट आहे की जी तुम्ही जसं म्हणताय आता ह्याचं मुळात एक कारण आहे की आपण काही मागच्या 10-15 वर्षापासून बघतोय की खूप सारे बेरोजगार तरुण आहेत आणि तसा बघायला गेलं तर मला तर असं वाटतं की माझ्या दृष्टिकोनातून की हा सिनेमा हा सामान्य माणसाचा सिनेमा आहे. जसं की आपण बघतो की सामान्य माणसांच्या असामान्य लढाईची गोष्ट आहे. आणि प्रसाद सर आहेत, मी आहे. ही फिल्म एका अर्थानं एक पत्रकार की जो सामान्य माणसाला सपोर्ट करतोय की जो भानुदास आहे, भानुदास हा फिल्ममध्ये हॉकर आहे. जर तुम्ही म्हणजे जे काय आपण देश बघतो आपला, हे 70% देश आपला हा सामान्य लोकांचा देश आहे आणि सामान्य लोकांची गोष्ट आहे तर ह्याच्यातून निश्चितच आहे की जगण्यापासून जन्मापासून आपण बघतोय की हे सगळं प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं आहे. संघर्ष असेल
बचत करणं असेल, कुटुंबात बायकोनं 4 पैसे वाचवणं, नवऱ्यानं वाचवणं, एखादी वस्तू घ्यायचं स्वप्न असणं, हे तर आपल्या सगळ्यांच्या वाटेला आहे. कारण की हार्ड कॅश मध्ये मला नाही वाटत की असं सामान्य माणूस कधी कुठली वस्तू विकत घेतोय. त्याला हप्त्यानं आणि इन्स्टॉलमेंट आणि ह्या सगळ्यातूनच करावं लागतंय, वसूलवारी करून लोकांकडून. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यात एक सावकार पण आहे की जो म्हणजे हे सगळी जी पात्र आहेत ती समाजातल्या कुठल्या ना कुठल्या जिवंत माणसाचं प्रतिनिधित्व करतायत आणि आरसा दाखवेल एकंदरीत. म्हणजे कथानक तुम्ही आता सांगता त्याच्यावरून असं निश्चित दिसतं की समाजाला एक आरसा आहे हा सिनेमा, आणि त्याचं नक्कीच काहीतरी अंजन पडेलच, यात काही खात्रीच नाही, वादच नाही. परंतु पुन्हा एकदा मी उर्मिलाकडे येतो. सायमल्टेनियसली भूमिका एक जरी असली तरी त्याच्यामध्ये 2 पद्धतीच्या, एक बायको पण आहे आणि आई पण आहे. सो ह्याच्यामधला जो समन्वय साधनं असतं, आपण ऍट अ टाइम बायकोची भूमिका निभावत असतो आणि आईची. सो हे एक प्रतिनिधित्व आहे आजच्या स्त्रियांचं. तर ते कशा पद्धतीने निभावताना काही कष्ट घ्यावे लागलेत, त्या व्यतिरिक्त काय मेहनत घेतली नाही? कष्ट म्हणजे कुठलीही भूमिका जेव्हा येते तेव्हा त्या भूमिकेच्या मनात जाऊन तिला काय म्हणायचंय हे मी ओळखून घेते, किंवा 15-20 दिवस मी त्या सिनेमासाठी, त्या कॅरेक्टरसाठी मला द्यायला आवडतात. आणि माझा हाच प्रयत्न असतो की उर्मिला कुठे दिसली नाही पाहिजे त्या कॅरेक्टरमध्ये, पूर्ण वेगळी दिसली पाहिजे. त्यामुळे तिची बॉडी लँग्वेज असेल, तिचा भाषेचा लय असेल, तिचं हसणं, उठणं, बसणं, नवऱ्यासोबत बोलणं, पोरांसोबत वागणं, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या वेगळे पण उर्मिलापेक्षा दिसलं पाहिजे हा प्रयत्न करते. आणि बाकी मी म्हणतेच की मी त्या बायकांमध्ये राहिली आहे जी अनिता आहे, तोही माझा म्हणजे सगळ्यात मोठा फायदा झाला की मला ती अनिता तिच्यासारखी वाटली, जी अशी मी बाई बघितली होती. आणि दुसरं म्हणजे ऍक्टरचं एक मेडिटेशन असतं, ते मला करायला आवडतं आणि त्यातूनच नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळत जातात. सो अशी मला ती अनिता मिळाली. क्या बात. भूषणजी, म्हणजे अंबरनाथला ह्या फिल्मचं शूट झालं असं मी ऐकलेलं आहे, आणि साधारण तुमचा संघर्ष जो काय आहे आम्ही पाहिलेला इतक्या वर्ष ऐकलेला आहे, आणि आता ज्या पद्धतीने जे नवीन टॅलेंट येऊ पाहत आहे त्यांना एक रील बनवणं किंवा हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जो एक आता मिळालेला, आयता म्हणता येणार पण मिळालेला आहे, आणि त्याचा उपयोग करून ते काहीतरी करू पाहतायत. आणि तुमच्या काळचा संघर्ष वेगळा होता, आजचा थोडासा सोपाही झालेला आहे, पण तितकाच तो संघर्ष आहे सुद्धा. सो ह्या मधला दुवा कसा या कलाकारांनी साधावा, म्हणजे तुमच्या लेखी काय वाटतं? कारण तुमचा संघर्ष आणि मग आता हे रील स्टार थ्रू तुम्ही एका समाजातल्या एका पात्राचा, एका व्यक्तीचा संघर्ष तुम्ही मांडताय. होय की, म्हणजे आपण जसं म्हणतो की स्टिंग ऑपरेशन, म्हणजे एखाद्या सामान्य माणसावर, गरीब माणसावर अन्याय झाला तर त्याला काही 20-25 वर्षापूर्वी पोलीस स्टेशन आणि कोणाची तरी मदत घेतल्याशिवाय त्याला तो न्याय मिळत नव्हता. पण आज अनायासे तुमच्याकडे मोबाईल आहे, सर्रास सगळेच मोबाईल कॅमेरा आहेत. मला वाटतं 1-2-5% काही कॅमेरे असतील की ज्याला मोबाईलच नाही, कीपॅडवाले आहेत. पण तुमच्याकडे मोबाईल प्रत्येकाकडे आहे. म्हणजे मी नेहमी म्हणतो की सुलभ शौचालय चालवणारा जो तिथला कामगार आहे, जो गल्ल्यावर बसतो, तो सुद्धा तिथं समोर मोबाईल लावून पॉडकास्ट, रील स्टार लोकांचे रील्स बघतो. तिथपासून ते पायलट, मंत्री, खासदार, आमदार सगळे बघतात. त्याच्यामुळे तुमच्याकडे एक असा गुरु आहे, मी म्हणेन महागुरु आहे, की तो तुमचा कॅमेराचा, मोबाईलचा कॅमेरा आहे. पण त्याची दुसरी बाजू आहेत की तो घातक पण तितकाच आहे, की म्हणजे तुम्ही त्याचा किती वापर कराल, किती अतिरेक कराल, किती रील्स बघाल तुम्ही, किती वेळ तुम्ही मोबाईलवर तुमचा टाइमपास कराल. कारण की आज सगळीकडून आपल्याला ऐकायला मिळते की वाचन कमी झालंय लोकांचं, पुस्तकं वाचणं लोकांनी कमी केलंय. मी तसंच म्हणतो की मग तुमच्या हातात सतत मोबाईल असेल तर एखादं ऍप जे की रीडिंगसाठी आहे तर ते पण असावं. म्हणजे माध्यमाचा वापर प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणजे कॅमेरा तुम्हाला शूट करतोय, तुम्हाला तो अजरामर करतोय, म्हणजे ह्या अर्थाने की ते फुटेज तुम्ही कधी पण बघू शकता, 100 वर्षानंतर बघू शकता की तुम्ही काय बोललाय, काय केले, काय शूट केले, काय नाही. मी तेच म्हणेन की चांगलं वाईट, बरं वाईट हे आपण रील्सला सगळे नावं ठेवतोय, पण एक बाजू चांगली आहे रील्सची की तुम्ही आज बघत असाल की खूप साऱ्या गृहिणी ज्या आहेत तर त्यांना एक माध्यम भेटले रील्स मधून स्वतःला व्यक्त करण्याचं, बोलण्याचं. कोणी गाणी म्हणतंय, कोणी छान छान विनोद करतंय, त्यातून कोणी मोटिवेट करतंय महिलांना, आणि आपण सगळेच बघतोय. म्हणजे आज रील्स आपल्याला आवडत आहेत आणि रील्स इतक्या मोठ्या प्रमाणात बघितले जातात. म्हणजे जितके सिनेमे बघितले जातात तितक्याच प्रमाणात रील्सही बघितल्या जातात. तर का बघितल्या जात असतील? म्हणजे फक्त ते वाईट म्हणून बघितले जात नाही ना, निश्चितच त्यातून काही घेण्यासारखं पण आहे. आणि त्या विषयावरती हा सिनेमा बेतलेला आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की म्हणजे एक सामान्य माणूस हा रील्सच्या माध्यमातून त्याचा आवाज उठवू शकतोय,
आणि ह्या कथेची आणि ह्या सगळ्या फिल्म मेकिंगची आमच्या एक गंमत ही आहे की असा एक अनोखा आणि वेगळा विषय आमच्याकडे आहे. निश्चितच मला ह्यात आणखीन एक आवर्जून जाणून घ्यायला आवडेल की संघर्षाची तुलना होऊ शकत नाही. प्रत्येकाचा संघर्ष त्याच्यासाठी असतो संघर्ष. आणि तुमचा जो संघर्ष आहे तुमच्या काळात जो आता तुम्ही म्हणालात की ह्या स्क्रिप्टसाठी तुम्हाला प्रोड्युसर शोधावे लागत होते, कास्टिंगसाठी तुम्हाला वेगवेगळ्या कास्टिंग डिरेक्टर्स कडे जावं लागत होतं, 4 बंगला इकडे सगळे चपला आपल्या झिजाव्या लागत होत्या या अंधेरी आणि या सगळ्या एरियामध्ये. आता रील्स ह्या फॉर्मॅटमुळे आज आपण जगासमोर लगेच व्यक्त होतोय किंवा आपण लवकरात लवकर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि अनेक कास्टिंग आता त्याच्या थ्रू सुद्धा होतं. म्हणजे त्यांना कास्टिंगसाठी यावं लागत नाही, कुठल्या स्टुडिओला जावं लागत नाही, ऑडिशन द्यावं लागत नाही. ह्याच्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा, तुमचा संघर्ष कसा होता? मी कधी आयुष्यात रील्स केले नाहीत आणि मी रील स्टार होऊन फेमस होऊ शकतो हा पण विचार कधी माझ्या डोक्यात आला नाही. पण जे काही माध्यम होतं माझ्याकडे, मी सिनेमामध्ये आजवर छोटे मोठे रोल केले आणि तुम्ही जसं म्हणताय तसं की मला फार मोठा स्ट्रगल असं काही करावं लागलं नाही रोलसाठी. कारण की मी नागराज अण्णांचा लहान भाऊ असल्यामुळे मी त्यांना असिस्ट केले, कास्टिंग केले त्यांच्या फिल्ममध्ये. पण एक काय म्हणतात त्याला की मी माझी एक दाट खूप इच्छा होती की मी मुख्य भूमिकेत असावं आणि त्यामुळे मी ही गोष्ट लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला प्रोड्युसर मिळाले कारण की प्रोड्युसर आणि माझे दिग्दर्शक हे पटकन त्यांना ते ऍग्री होण्याचं, मान्य होण्याचं कारण की हा विषयच अनोखा आहे, वेगळा आहे. रील्स बनवणं आणि रील्स बनवण्यातून एक हिरो समाजासमोर येतो की जो काही सामान्यांचा आवाज आहे, दिनदुबळ्यांचा, गरिबांचा आवाज आहे, तो हॉकर आहे, तो फिल्ममध्ये फेरीवाला आहे, आठवडी बाजारात तो सायकलवरती 5-5, 6-6 पिशव्या अडकून तो गृहोपयोगी वस्तू विकतोय. आणि त्यात एक सायमल्टेनियसली दुसरी एक जमेची बाजू, त्याची एक एंटरटेनमेंटची बाजू म्हणजे तो अमिताभ बच्चन, दिग्गज अमिताभ बच्चन जे प्रत्येकाचे आयडल आहेत, तर तो त्यांचाही फॅन आहे फिल्ममध्ये. तो त्यांच्या गाण्यावरती रील्स बनवतोय, त्यांच्या आवाजाची मिमिक्री करतोय, त्यांच्यासारखं नाचण्याचा प्रयत्न करतोय फिल्ममध्ये. आणि हे आपण बघत आलोय लहानपणापासून की 10x10 खोली असली तरी निदान त्यात 4 तरी ऍक्टरचे फोटो चिटकवलेले असतात भारतात. तर त्याचं कारण तेच होतं की जुन्या काळी ते फिल्मच्या होते. पण आज रील स्टार पण कदाचित मला वाटतं की तेच एक माध्यम आहे की बघा, आज आपण बघतोय की इतके हिंदी मधले पण दिग्गज कलाकार रील्स बनवतात, मराठीत पण रितेश देशमुख सर बनवतात, प्रसाद ओका आहेत आणि आणखीन अशी खूप लोक आहेत की जे विद्या बालन असतील ज्या मराठीत रील्स बनवतात. अगदी सगळेच आहेत. हा, तर मग हा जो विषय आहे तो हा तसा आपल्या सगळ्यांच्या जवळचा आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की संघर्ष तर हा सगळ्यांचा, म्हणजे संघर्षाची तुलना होऊ शकत नाही. जसं कबीर म्हणतात की ज्या तन लागे वो तन जाने, म्हणजे ज्याची त्याची वेदना ज्याची त्याला तेवढी ती पॉवरफुल असते. आणि म्हणून एक सिनेमा हे माध्यम तुमच्या लिखाणाला, तुमच्या मनातल्या काय म्हणतात त्याला वेदनेला, तुमच्या रागीतपणाला, जो की तुमच्यात साठलेला संघर्ष आणि तुमच्यात जो आक्रोश साठलेला आहे, त्याला सगळ्याला एक आवाज देणारं माध्यम म्हणून सिनेमाकडे बघितलं जातं, अभिव्यक्त करणार आजवर बघितले जाते. आणि त्यात एक अशी माणसं आहेत की जी आडनिडी माणसं आहेत की उर्मिला माझ्या पत्नीचा रोल करते फिल्ममध्ये आणि त्यात एक तुम्हाला बघताना एक गोष्ट जाणवली की अरे इतक्या ती फिल्ममध्ये खूप लहान दिसते. आणि खरंच तुम्हाला सांगतो की आज झोपडपट्ट्यांमधून इतक्या गावोगाव येऊन फिरतो, खूप कमी वयात लग्न होतात मुलींची आणि ते इतक्या कमी वयात पण त्या 2 लेकरांच्या आई होतात. तर ती कुठेतरी, आणि मी ते सिनेमाला जुळून गेलेले, माझं वय वाढले, कदाचित मी गरीब असल्यामुळे माझं लेट लग्न झालंय, मला अशी काहीतरी मुलगी भेटली का ते मागची कथा समजा, म्हणून हा सिनेमा खूप एका चौकटीत न बसणारा हा सिनेमा आहे. आणि त्यात ही सगळी पात्र तुम्हाला खूप छानपणे अभिनय करताना त्यांचं म्हणणं मांडताना तुम्हाला दिसतील, आपल्यातली वाटतील डेफिनेटली. उर्मिला, तुझ्या आयुष्यामध्ये हे फॉलोअर्सची किंवा व्ह्यूजचे आकडे किती मॅटर करतात? म्हणजे तुझं लक्ष असतं का त्या सगळ्या गोष्टींकडे? मला अजिबात मॅटर नाही करत. म्हणजे हे आधीपासूनच आहे. आणि सोशल मीडियावर मी फक्त फॉलोअर्स साठी आणि व्ह्यूज साठी अजिबात नाहीये. कारण मला असं वाटतं की व्ह्यूज आणि फॉलोअर्स मुळे जर मला काम मिळत असेल आणि फिल्म्स चांगल्या करायला मिळत असेल तर नक्कीच मी प्रयत्न करेन. पण हे आधीपासूनच होतं की नाही, म्हणजे जे लोक म्हणजे काहीही करून पण फॉलोअर्स खूप लोकांचे मिलियन्स मध्ये आहेत, काहीही करून व्ह्यूज इतके मिलियन्स मध्ये आहेत, पण त्याचा मला फायदा नाही वाटत. सो माझ्या आयुष्यात नाही मॅटर करत. आणि मी जे पोस्ट करते, मी ज्या रील्स बनवते किंवा टाकत असते, पोस्ट करत असते, त्या माझ्या लाईफस्टाईल बद्दल असतात. म्हणजे मी इतकं कष्ट नाही करत की चलो 2 दिन के लिए बाहेर जाते और रील्स बनवूया, असं काही नाही होत. आणि
15 सेकंडचं तुम्ही तुमच्या आयुष्यातलं काहीही टाकू शकता. रील्स हे पण, याला पण आपण बोलूच शकतो. सो आज आपण, जर मला असं म्हणायचं की फिल्म्समध्ये चांगलं परफॉर्म करायचं असेल आणि चांगल्या फिल्म्स करायच्या असतील तर लोकांपर्यंत पोहोचणं, तुमचं काम पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आणि चांगले डिरेक्टर्स व्ह्यूज, फॉलोअर्स अजिबात बघत नाही. चांगले डिरेक्टर्स तुमचं ऑडिशन्स बघतील आणि तुमचा परफॉर्म बघेल आणि त्यातूनच तुम्हाला जज केलं जाईल. सो माझ्या आयुष्यात फॉलोअर्स आणि व्ह्यूज नाही मॅटर करत. तुमच्या दोघांना या सिनेमानंतर तुम्ही रील वगैरे बनवायला सुरुवात केली की आधीपासून बनवत होतात? नाही, मी आधीपासून म्हणजे डान्स म्हणजे कथ्थक वगैरे करते, तर त्याचे रिलेटेड रील्स वगैरे आधीपासूनच. कसा रिस्पॉन्स आहे तुला त्याच्यामधून? म्हणजे तुझे सबस्क्रायबर्स, तुझे फॉलोअर्स काय सांगतात तुला, काय म्हणतात तुझ्याविषयी? असं काही नाही, म्हणजे एक चांगलंच आणि ते आणखीन कर म्हणून वगैरे असे तुला प्रेरणा देतात का? हो, म्हणजे आवडतो कथ्थक डान्स वगैरे सगळ्यांना. आणि वा, क्या बात आहे. तू करतोस का नाही रील्स? नाही, म्हणजे आई बाबू फोनच देत नाहीत हातात. तुला फोन आवडत नाही, मग फक्त रील बघायला आवडतात. मग या सिनेमाचे किती रील्स बघितले? तुझी आवडती रील कोणती आहे त्यात? आवडती रील गाडी घेताना. वा, क्या बात आहे. सायकल वरून गाडी घेत असताना गाडी सगळं चांगलं व्यवस्थित, जागा हो जरा. आपण गाडी घेतो की नाही सिनेमात? पहिले आम्ही म्हणजेच पहिल्या दिवशी मी रडत होतो कारण की मला एकटं एकटं वाटत होतं. नंतर मग मी करायला लागलो. मग सायकल वरून पप्पांची, तुझ्या फिल्म मधल्या पप्पांची. मग गाडी घेतली. गाडी घेताना तो आनंद झाला, तो खूप होता. वा, क्या बात आहे, सुंदर. आपण जाता जाता शेवट करूयात आता. आणि काही प्रसंग घडलेले असतील सेटवर शूट करत असताना किंवा ऑफ कॅमेरा काय असेल, एखादा किस्सा वगैरे काहीतरी शेअर. म्हणजे फिल्म मध्ये डे शूट होतं, म्हणजे नाईट करायची होती, पण काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे सर म्हणाले की आपण दिवसा शूट करू दे आणि फिल्म मध्ये नाईट मध्ये नाईट बनवूयात वगैरे, असं ते सगळं ठरलं. आणि मुळात त्याच बरोबर त्या दरम्यान मी आजारी होतो. मला रोज ताप येत होता, जोर आला होता आणि डोळेही लाल होते माझे. अशात आम्ही तो सीन शूट करायचं ठरवलं अंबरनाथच्या MIDCच्या आतमध्ये. आणि कुठेतरी सरांनी सांगितलं की आपण दिवसा शूट करतोय, पण तुम्ही फील करा ही नाईट आहे, म्हणजे का चुकून दगडावर पाय पडणं, खड्ड्यात पाय मुरगळल्यासारखं होणं, हे तर सगळं करायचंय. आणि टेम्परेचर पण 43-44, उन्हाळ्याच्या मे महिन्याचा काहीतरी, मला वाटतं 15-16 तारीख. आणि खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे तुम्हाला त्याची ती ग्रॅव्हिटी कळत नसेल की आजारी असताना या सगळ्यात. आणि दुसरा एक टास्क होता मला की इतके सारे रिटेक होते आमचे, म्हणजे टेक होते, रिटेक तर व्हायचेच, पण टेक पण अशी होती की खूप ठिकाणावरून आम्हाला पळून जायचं होतं. गाडवाट जी असते आपली, बैलगाडीची वाट, ट्रॅक्टरची वाट, म्हणजे डांबरी किंवा असं काही नाही, मुरमाड रस्ता नाही, फुफुट्यातून पळायचे. आणि ह्या सगळ्यातनं ते पळणं तर म्हणजे आजारी असल्यामुळं असंही पळणं ते खूप जीवावर यायचं आणि खूप त्रासदायक होतं. पण त्यात डायरेक्टर माझे जे रॉबिन सर आहेत त्यांना अचानक सुचलं की अरे भूषण जी आप इसको लेकर दौड सकता है सेमी सर. आणि हे आता तुम्ही बघत असाल त्याला, तो असं वाटतं की कोल्हापूरहून आलाय तो तालमीतून. आणि त्यावेळेस 1 वर्षापूर्वी पण असंच होता तो. आणि त्याला उचलून घ्यायचं काकेवर आणि पुढे पळायचं, आणि पळता पळता तो खाली सरकायचा, परत मी वर घे. म्हणजे कंटिन्युटी मला वाटतं की आता ते किती लागते काय माहित, पण खूप जड आणि असं एकदम मेटलचा पोरगा, हेवी, त्याला येऊन ते पळणं. उर्मिलाने स्वतः विशेष करायचं. नाही, उर्मिला तिथं आम्हीच असायचो ना, कारण की सगळा पूर्ण क्रू एका बाजूला असायचा आणि आम्ही कट झाल्यानंतर आम्ही असायचो 100 मीटर 200 मीटर लांब. उर्मिला पण म्हणायचे अरे भूषण कसं काय करतोय हे सगळं, आणि केलं ते. आणि इतके छान गोड मुलं आहेत ही, म्हणजे हा खूप मित भाषा, याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की तो खूप मन मिळावू, खूप छान स्वभावाचा. तनिष्काही तशीच आहे, म्हणजे हे दोघं बाळ असताना पण असं कधी त्यांनी टँट्रम वगैरे केलं नाही. हा फक्त पहिल्या 2 दिवस त्याला थोडं फक्त काहीतरी झालं, पण पुन्हा उर्मिलाची त्याची अशी गट्टी जमायची. आणि आणखीन एक खास किस्सा याचा, ही आमची मुलं आहेत, लेकर आहेत, म्हणून बाजूला झोपवलं, दिवसा सीन करू रात्री करू, एक 10 मिनिटात हा पोरगा डायरेक्ट झोपीत जायचा. गाड झोपी जायचं. मला वाटतं एका सीन मध्ये एकदम सायलेन्स आहे, हा झोपलाय आणि
सरांनी ऍक्शन म्हणाल्या बरोबर गोरायला लागला. जी काय उर्मिला जोरात हसायला लागली. म्हणजे इतक्या छान गोष्टी. आणि दोघांमध्ये कॉन्ट्रास्ट, हा खूप गावठी बांडकुदळ असा पोरगा, ती अंबरनाथ मध्ये कुठेतरी तिथं राहते त्या MIDC मध्ये. म्हणजे एक सुंदर कॉम्बिनेशन. म्हणजे सिनेमाशी तुम्ही बघत असाल की खूप टॅलेंटेड लोक, खूप स्टारकास्ट फारच वेगळी आणि फार अशी अट्रॅक्टिव्ह. पण मी सिनेमाची गंमत मला एक अशी वाटते की बाबा अमेरिकेहून शिकून आलेली एक्सपर्ट लोक तिथं डायरेक्ट एकदम आजान लहान मुलं पण की ज्यांना आपण समजून घेतोय, सांभाळून घेतोय, ह्या सगळ्या गोष्टींमधून हा सिनेमा घडला. डेफिनेटली. जसं म्हणजे मी जेवढे ग्लिम्सेस पाहिले त्याच्यामध्ये तुम्ही खूप पळताय म्हणजे तसा तुमचा सिनेमाही पळेल असं मला वाटतं. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला सायकल दिसते, सायकल, आणि नंतर मग तुमच्याकडे जशी फॅमिलीमध्ये दुचाकी येते तशाच दुचाकीवरती सुसाट हा सिनेमा पळावा 14 नोव्हेंबर पासून, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जाता जाता तुम्ही सिनेमाचं आवाहन करा प्रेक्षकांना. थँक्यू सो मच. तुम्हाला आता लक्षात आलं असेल की माझ्यासोबत माझ्या फिल्म मधली माझी 2 मुलं आणि मुलगा, दोघं आहेत माझ्यासोबत, मुलगी आणि मुलगा माझ्या फिल्म मधले. तर याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की हा सिनेमा आबालवृद्धांचा आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळेजण हा सिनेमा बघू शकतात. इतकी सुंदर गाणी आहेत, आणखीन 2 गाणी येणार आहेत, ट्रेलर टीजर आलेला आहे. आणि ह्या सिनेमाच्या बाबतीत एक खासियत अशी आहे की हा सिनेमा केरळच्या टेक्निशियन लोकांनी आणि महाराष्ट्रातल्या कलाकार लोकांनी मिळून बनवलेला आहे. म्हणजे जसं की रील्स म्हणलं की तिथं कोलॅबरेशन आलं, तसंच हे कोलॅबरेशन साऊथवाल्यांचं आणि मराठी कलाकारांचं कोलॅबरेशन आहे. हे बघायला नक्कीच तुम्ही सिनेमागृहात या. थँक्यू सो मच. खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत इतक्या मनमोकळपणाने गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू सो मच.